नमस्कार, मधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला छानसं टोमॅटोचं सार आणि वांग्याचे काप करून दाखवणार आहे. आज लंचला मी हा बेत केलेला आहे, तो तुमच्याबरोबर मी शेअर करते. चला रेसिपीला सुरुवात करूया. चमचमीत टोमॅटोचं सार करण्यासाठी इथे बघा मी हे 4 टोमॅटो असे घेतले. ते लाल बुंदे टोमॅटो घ्यायचे, 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, ओलं खोबरं घेतलं आहे, लाल तिखट माझं घरी वापरत असतं ते, मीठ आणि जिरं मोहरीची फोडणी देणार आहे. प्रथम आपण टोमॅटो, आलं, लसूण हे वाटून घेऊया. टोमॅटो चिरून घेतलं आहे, त्याच्यावर लसूण आणि आलं घालूया आणि अर्धी वाटी नारळ हे बारीक करून घेतलं तर तो घालूया आणि मिक्सरमधून आपण छान वाटून घेऊया. टोमॅटो, आलं, मिरची आणि खोबरं वाटून झाले. आपण त्याच्याबरोबरच लाल तिखट आणि मीठ पण वाटून घेऊया. वाटण एकदम छान झालंय. आता आपण ह्या टोमॅटोच्या सालाला छान फोडणी देऊया. त्या पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. तेलावर आपण मोहरी घालूया. मोहरी छान फुलली की आपण जिरं घालूया, हिंग घालूया, कढीपत्ता घालूया, केलेलं वाटण घालूया. हे सारं मिश्रण मी 7-8 मिनटं छान परतून घेतलं. आता आपण यावर गरम पाणी घालूया. आणि छान एक 10 मिनटं छान उकळी काढून घेऊया. टोमॅटोचं सार 10 मिनटं छान उकळी आली बघा. परत कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया. आता या साराबरोबर मी वांग्याचे कापही करणार आहे. वांग्याचे काप करण्यासाठी बघा ही वांगे मी अशी चिरून घेतलेले आहेत. एक मोठं वांगं होतं त्या सगळ्यात. आता आपण यावर गरम मसाला लावून घेऊया. यावर थोडं मी कोकम आगळ घालते, छान चव येते याला. किंवा तुम्ही लिंबाचा रस घालू शकता, चिंचेचा कोळ घालू शकता. आणि लाल तिखट, मीठ आणि हळद, फार काही मसाले घालायचेच नाही. आणि हे सारं मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे काप आहेत ना हे रव्यामध्ये घोळवून घेऊया. ते छान क्रिस्पी लागते. अशा प्रकारे सर्व काप मी रव्यामध्ये घोळवून घेते. ते वांग्याच्या कापाने मी रवा लावून घेतलेला आहे. आता आपण शॅलो फ्राय करायला घेऊया. इथे पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं. त्यावर आपण आता हे वांग्याचे काप शॅलो फ्राय करूया. हे 2 मिनटं वाट पाहूया. 2 मिनटं झाली तर आपण काप उलटून घेऊया. दोन मिनटं आपण वाट पाहूया. इथे आपले काप बघा झाले. आता आपण हे काढून घेऊया. मऊसूत आणि छान. मस्त झालीत ना. पावसाळ्यामध्ये गरमागरम टोमॅटोचं सार, वांग्याचे काप असं छान बेत मी केलं आहे. एकदम चवीला अप्रतिम झालं आहे. मस्त झालं आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.